प्रत्येक इनिंग मधले आपण पाहिलं तर 4 ओव्हर ज्या आहेत पहिल्या 4 ओव्हर त्या 20 मिनिटातच संपल्या पाहिजेत. प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्ही घेऊ शकता आणि रिव्ह्यू हा वाईट किंवा बिमर साठी असेल याची आपण नक्कीच नोंद घ्यायची आहे. आणि या रिव्ह्यूज मध्ये ऑनफिल्ड अंपायरचे डिसिजन भरपूर महत्त्वाचे असेल आणि अंपायर्सना देखील विनंती असेल की आपण प्रत्येक क्षणी सॉफ्ट सिग्नल मात्र आपला कळवायचा आहे. तर जशी सामन्याला होईल सुरुवात या संपूर्ण स्पर्धेची पहिली मॅच आणि ती मॅच आपण मात्र ऐकणार आहोत. मराठीचे एक उत्कृष्ट असे समालोचक, एक अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे दीपक पाटील सर, मान फ्रॉम पळसपे यांच्या सुमधुर वाणीतून. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. सर दोनच चेंडू चेक करा. संपूर्ण बॉल बॉक्स चेक करू नका अशा सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर भारतीय जनता पार्टी आदई नेवाळे आयोजित आमदार चषक 2026 नुकताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेला सुरुवात होते. आमदार चषक 2026 सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब ज्यांच्या नावानं मात्र या स्पर्धेचं दमदार असं आयोजन मात्र करण्यात आलंय. शिवण्या 11 आदई, श्रीकृष्ण मित्र मंडळ, चर्मान क्रिकेट संघ, गावदेवी 40+ संघ, त्याचप्रमाणे गावदेवी क्रिकेट संघ आदई आणि सर्वांच्या विद्यमानानं एक जबरदस्त शृंखला आपल्याला पाहायला आज या स्पर्धेची पहिली रात्र आहे. आणि पहिल्या रात्री एफ पोल मधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी आदई घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उत्सुक असेल आणि त्यांची लढाई दोस्ती विहीगर या संघाच्या बरोबर. नेरे तुंद्रे विभागामधीलच 2 संघ आमने सामने येताना दिसतील. गावदेवी शिवशंभू मैदान आदईचं मात्र सज्ज झालंय एका अनोख्या स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी. त्याचवेळी आमच्या समवेत साथी समालोचक या ठिकाणी आदई म्हटलं की त्यांचा आवाज सातत्यानं आणि नेहमीच पाहायला मिळतो असे विकी नांगरे कळंबोली आणि त्याचप्रमाणे भिवंडी परिसरामधील आवाज आणि एक नामवंत समालोचक तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. विशाल पाटील सर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक रोहितजी मात्रे खारकोपर आणि संपूर्ण आई एकविरा इव्हेंट्स अर्थात संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे ही शृंखला कॅप्चर करण्यासाठी. डीजे HP ऑडिओ डीजे नितीन, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सँडी पालकर व्हायब्रेटिंग अंपायर. पहिल्याच रात्री आपल्याला पाहायला मिळतील केवाळेचे आपलं मनोरंजन करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे शिवदास वाघमारे देवचे पंच आपल्याला पाहायला मिळतील आणि तिसरे पंच सत्यबांजी काकडे सर थार विजेते आणि ते तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये असतील. पहिल्या मॅचसाठी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक 2026 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो आदई संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ग्राउंड मधून ज्या विद्युत तारा जातात सर्वात आधी महत्वाचा नियम, ज्या तारा जातात त्या तारांना चेंडू लागल्यानंतर जो काही निर्णय असेल ना तोच निर्णय ग्राह्य धरला जाईल. तर करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. कोणत्याही विघ्नाविना कोणत्याही संकटाविना ही स्पर्धा यशस्वी होऊ दे अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून जाऊया मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी पहिलं षटक टाकण्यासाठी शुभम शेळके तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल थोडासा फुल लेंथ होता
इकडे मात्र पॉइंटला ढकलले, सिंगलला मात्र खातं उघडलं जाते. पहिली धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. दोस्ती स्पोर्ट्स विहीगर संघाची सलामीची जोडी राकेश फडके आणि त्याचप्रमाणे अक्षय पाटील, दोनही नामवंत फलंदाज आहेत. चांगली टक्कर पाहायला मिळेल, परंतु घरच्या मैदानावर नेहमी सपोर्ट आपल्याला लोकल टीमला पाहायला मिळतो आणि तो सपोर्ट नक्कीच असेल. मोठ्या संख्येनं हळूहळू आदयकर सुद्धा या क्रीडांगणाचा ताबा घेताना दिसतील, कारण त्यांचा पहिला सामना, उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम शेळके पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, पुल केला इकडे मात्र ऑन साईडला मिड विकेटला वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॉल सर सीमारेषा पार 4 धावांकरता हा खणखणीत असा चौकार. तर या दरम्यान आपण पाहिलं तर आदई गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचं इथे मात्र शुभागमन होताना आपण पाहतोय. सन्माननीय श्रीपाद शेठ भंडारी साहेब असतील, त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर रामदास शेठ पाटील साहेब, तसंच गणुशेठ शेळके साहेब या मान्यवरांचं इथे शुभागमन आपण पाहिलं. त्यांच्या समवेत रमेश शेठ भंडारे साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानपन्न व्हायचंय. त्यांच्या समवेत दिनेश शेठ शेळके साहेब, आदई गाव म्हटलं, आदई गावातली स्पर्धा म्हटली की मान्यवरांची मांदियाळी नेहमी आपल्याला पाहायला मिळते आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. डॉट बॉल येताना दिसला इकडे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर विहीगर 5 धावा. चौकार पाहायला मिळाला अक्षय पाटील, स्पर्धेमधला पहिला चौकार, पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारे षटक आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि टिप मिड विकेटला तैनात करण्यात आलाय. फुल टॉस आहे इकडे मात्र कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय, बॉल सरळ निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता आणखीन एक चौकार अक्षयच्या बॅटमधून. याच दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री शबीर भाई यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल भाई या स्पर्धेमध्ये. आणखीन एक फटका, यावेळेस मात्र लॉफ्ट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. वॉट बॅटिंग अक्षय पाटील मात्र दमदार सुरुवात केली आहे, त्याच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा चौकार. तीन चौकार पाहायला मिळाले आणि 3 चौकारांच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड, 5 चेंडू संपलेत आतापर्यंत, परंतु पॉवर प्लेचा योग्य रीतीने वापर केला तो फलंदाज अक्षय पाटीलला. सर्कल फोडलंय त्यानं अक्षरशः आणि चांगली सुरुवात करून दिली दोस्ती स्पोर्ट्स विहीगर टीमसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट न ज्युनियर केडी. ओ जोरदार अपील पाहायला मिळाली होती, सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये एक चांगला फुल लेंथ हाताळला आणि या वेग सुद्धा चांगला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दोस्ती स्पोर्ट्स विहीगर टीम बिनबाद 13 धावा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत, हा एक स्पर्धेचा नियम आहे. टाइम अलर्ट आहे. अगोदरच आज उशिरानं चाललोय कारण बऱ्याचशा अडचणींना सामोरं जात खरं तर अखेरीस आजची रात्र मात्र सुरू झाली आणि त्यामुळं वेळ वाचली पाहिजे आणि त्यामुळे जास्त एकत्रित येऊ नका. जरी घरचा संघ जरी असला तरी तो नियम सर्वांना सारखा आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. पुढचा सामना जो असेल तो सोनू 11 मरुवाई बाळकुम ठाणे जिल्ह्यातील संघ आपल्याला पाहायला मिळेल. ठाणे सिटी मधील आणि त्यांच्या विरोधामध्ये अंबिका किराणा स्टोअर्स चेअरमन कामोठे. तर बाळकुम आणि कामोठे वेळेमध्ये पोहोचलाय बाळकुम संघ.
खरं तर स्पर्धेला आज थोडंसं उशिरानं सुरुवात झाली, त्याबद्दल नक्कीच सगळ्या खेळाडूंची, आमच्या प्रेक्षकांची सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण काही टाळता न येणाऱ्या काही गोष्टी असतात. तर जाऊया दुसऱ्या षटकाकडे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होतंय आणि दुसरं षटक घेऊन यश पाटील तयार. यस, हा बॉल इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न, अँगल बनवून टाकला होता. खरं तर लेफ्ट बॉलर आहे यश पाटील आणि गेल्या 1-2 हंगामामध्ये मात्र प्रभावित केलं या गोलंदाजांना सातत्यानं. कारण उजव्या हाताच्या फलंदाजा वेळेला हा अँगल मोडीत काढणं कठीण जातं. शॉट होता, पटला होता, इकडे मात्र रूम दिला होता, बॅकफुट वरून कट केलाय, स्क्वेअर कटचा प्रतिम फटका, बॉल सीमा पार 4. थोडासा शॉट केला होता, आपटण्याचा प्रयत्न यश पाटीलचा चेंडू डिलिव्हर्ड झाला तर फार खेळणं कठीण होतं. इकडे थोडा रूम दिला होता, बराच अवधी सुद्धा होता राकेश फडकेकडे आणि तदनंतर चौकार पाहायला मिळाला. आडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला. हलकासा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चौकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज थोडासा सल्ला मात्र अक्षय पाटील कडून राकेश फडकेला देण्यात आलाय. थोडीशी बातचीत त्यांची खेळपट्टीवर झाले. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. हो, इकडे इनसाइड एज लागून बॉल पाठीमागे गेलाय, फाईन लेग कडे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकच जाव. शॉर्ट बॉल जरूर पडला होता, अन्यथा यश अलीकडच्या कालावधीमध्ये त्याची गोलंदाजी फेस करणं बऱ्याच ठिकाणी मात्र जड गेले अनेक फलंदाजांना. इथं लेफ्ट आर्म बॉलर म्हटलं की सध्याच्या घडीला त्याची मागणी मोठी असते. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज नेहमीच सरस परफॉर्मन्स करत असतात आणि उजव्या त्याच्या फलंदाजांना खास करून नॅचरल लेग ब्रेक त्यांचा पाहायला मिळतोय. आउट स्विंग चेंडू होतो उजव्या त्याच्या फलंदाजांना, मग त्याच्या अगेन्स्ट थोडंसं तुम्हाला क्रीजच्या खोलीचा वापर करणं, रिव्हर्स स्वीप खेळणं, स्वीप खेळणं, या गोष्टी कराव्या लागतात. हा चेंडू इकडे मात्र दिशा पाहिली जाते, पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या प्रयत्नामध्ये जास्त चेंडू बाहेर निघाला. या एकेरी धाबीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 19 या आकड्यावर. 19 रन्स. पुढे सरसावत समोर येत हा फटका सजवलाय, लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग असा षटकार. पहिला चौकार किंवा पहिला षटकार दोनही अक्षय पाटीलच्याच बॅटमधून आले त्या स्पर्धेमध्ये. पहिलाच मॅच मध्ये खरं तर एकाच फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत त्याच्या फलंदाजीकडे नजर टाकली तर फक्त धावा ज्या आल्यात त्या चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने आल्यात. 3 चौकार 1 षटकार, 18 धावांचं योगदान त्यानं दिले. 6 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये खेळतोय. इकडे धावा झाल्या त्या आतापर्यंत 25 आणि पॉवर प्ले मध्ये जे हवं होतं ना दोस्ती स्पोर्ट्स व्हीगर टीमला, ते आता मात्र त्यांनी केलंय. सलामीवीरांचं कामच ते असं, पहिल्यांदा सर्कल फोडायचं. इकडे मात्र पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 25 धावा आल्या, तर पुढच्या 3 ओव्हर्समध्ये नक्कीच मोठा स्कोर उभा राहतो आणि त्याच इराद्यानं मैदानामध्ये बॅटिंग सुद्धा केली जाते. आक्रमक खेळ पाहायला मिळालाय. मला थोडासा आधीचाच ड्रेस वाटला, पटकन रेड. यश पाटील पुन्हा एकदा. यश पाटीलला फ्रंट फुटला येऊन षटकार खेचला अक्षयनं. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि इकडे मात्र आणखीन एक धाव मिळेल. बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहूया रिप्ले मधून पुन्हा एकदा, कारण इकडे चेंडू नो बॉल पहिल्यांदा असं वाटलं होतं आम्हाला की फ्रंट फूट नो असेल, परंतु पहा कशा पद्धतीनं हा इकडे पहा बेल सॉफ्ट झाली होती
आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हा एक महत्वाचा नियम असेल या स्पर्धेमध्ये. इकडे मात्र टेट बॉलचा इशारा येतोय, कारण थोडासा प्रिपेअर नव्हता खरं तर फलंदाज अक्षय, आणि त्याच कारणास्तव त्यानं थांबवलं होतं, परंतु ते थोडंसं दुर्लक्षित केलं यश पाटीलनं. इट्स अ फ्री बॉल आहे, मुक्तपणे खेळण्याची संधी जरूर आहे अक्षय पाटीलकडे. लेट टम आउट द विकेट नेक्स्ट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप फाईट यॉर्क, पन्नाट बॉल टाकला इकडे मात्र. आणि खरं तर याच चेंडूची गरज होती सातत्यानं, आणि हे चेंडू पडले तर फार कठीण होऊन जातं उजव्याच्या फलंदाजांना खेळणं. आणि इकडे मात्र डॉट बॉल येत असताना 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. धावफलकावर 13च्या सरासरीनं दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम 26-0. हॅलो, थँक्यू सो मच डीजे. तर जाऊयात षटकाकडे. 2 षटकांमध्ये 26 धावा पूर्ण केल्यात, आणि कोणतीही सफलता मिळालेली नाहीये लोकल टीमला किंवा देवी अदय टीमला. आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन जरूर असेल. स्थिरावलेली जोडी फोडण्याचं काम करावं लागेल, आणि त्यासाठी तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. आकाश शेळकेच्या हातामध्ये चेंडू सोपवला. 2 ओव्हर्समध्ये सलामीवीरांनी चांगली स्टार्ट करून दिले. वेगर टीम एक मोठी धावसंख्या रचायची आहे, याच उद्देशाने सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळ करतोय. नेक्स्ट मॅच असेल कामोठे विरुद्ध बाळकुम. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या इनिंगचा खेळ संपायच्या अगोदर टॉस बॉक्स कडे आपल्याला पोहोचायचं आहे. तिसरं षटक आकाश शेळके. राऊंड स्टंप्सना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता करतात चौकार. उमेदवार आपटला होता यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता, हुक केला इकडे मात्र स्क्वार लेगला. क्षेत्ररक्षक आहेत सिंगल त्या ठिकाणी कन्वर्ट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 31 या आकड्यावर. 31 रन ऑन बोर्ड, 31 धावा धावफलकावर. एका बाजूला अक्षय पाटील, त्याच्या बॅटमधून 3 चौकार, 1 षटकार. कोणती सिंगल नाहीये, कोणती डबल नाहीये, कोणती ट्रिपल नाहीये. फक्त आतापर्यंत चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत, आणि त्यानंच खऱ्या अर्थानं आक्रमक स्टार्ट करून दिलाय तो वेगर टीमसाठी. कसा हा बॉल इकडे मात्र बीट करत गेलाय, थोडासा खाली राहिला. इकडे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हे मनसुबे जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना आकाश. 31 रन्स, पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. थोडंसं कंट्रोल करावा लागेल धावफलक ज्या पद्धतीनं चाललाय पुढे. यावेळेचा हा चेंडू अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, ऑफस्टोनच्या बराचसा बाहेरून चालला हा बॉल, पण सनी वाईड असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रेशर आहे थोडंसं गोलंदाजांवर, आणि काही झालं तरी इकडे मात्र जोडी फोडायची आहे, आणि त्याच इराद्यानं सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळ सुरू आहे. हो, इकडे थोडा ग्लास करण्याचा प्रयत्न केला, फाईन लेगला चांगला स्टॉप. तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय.
1+1 अशा 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 34 या आकड्यावर 34 रन्स. सन्माननीय भूपेंद्र शेठ पाटील साहेब ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर नवनिर्वाचित पंचायत समितीचे सदस्य. ओकिन बोर्ड ब्रेक थ्रू मात्र दिला इकडे मात्र ज्या विकेटची मात्र गरज होती अखेरीस ही जोडी फोडले आणि पहिली सफलता गावदेवी अदय टीमला. फलंदाज राकेश फडके मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागला इकडे मात्र बऱ्याच अवधीनंतर ज्या विकेटची मात्र प्रतीक्षा केली जात होती तिसऱ्या ओव्हरपर्यंत वाट पाहावी लागली. 34 वर पहिली सफलता मात्र प्राप्त झाले ती गावदेवी अदय टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अनिकेत फडके. चला स्पीडअप करत राहा आपल्याकडे फार कमी आहे वेळ वाचवायचा कडा थोडस उशिरानं चाललोय आपण. यानंतर ए पोल मधील सामने तुम्हाला पाहायला मिळतील. कामोठे विरुद्ध बाळकुम त्यानंतर कोलशेत आणखीन एक ठाण्याचा संघ त्यांची लढाई असेल ती बामणडोंगरी या संघाच्या विरोधामध्ये. तदनंतर नवी मुंबईचा बोनकोडे संघ भिडेल ओमसाहेब बंगारपाडा संघाच्या विरोधामध्ये आणि चौथ्या मॅच मध्ये तुम्हाला कासार बनवली आणखीन एक ठाण्यामधील संघ पाहायला मिळेल आणि त्यांची लढाई नवी मुंबईच्या जय मल्हार तुर्बे या संघाच्या बरोबर खेळताना दिसतील. तसे तगडी संघ आज आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड समस टॅप केला बॉल बॅकवर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन ओनले. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री प्रशांतजी निकम साहेब प्रशांतजी नवाळे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचंय. सन्माननीय श्री प्रशांतजी नवाळे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 35 धावा झाल्यात. तिसरं षटक आतापर्यंत 9 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. पहिलाच बॉलवर चौकार आला होता परंतु तदनंतर बऱ्यापैकी कंट्रोल पाहायला मिळाला तो आकाश शेळकेकडून. थोडं स्पीडअप करा. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज आकाश. अक्षय पाटील दुसऱ्या बाजूला 9 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय आणि अक्षय पाटीलचा आणखीन एक तडाखा. बॉल सीमा पार षटकार. समाप्त झाला. एक गडी बाद 41 धावा 41 लॉस ऑफ 1. चांगली बॅटिंग आतापर्यंत झाले. ते दोषी स्पोर्ट्स विगर संघाचे आणि खास करून 24 धावांवर खेळतोय अक्षय पाटील आणि या धावसंख्या रोखायची असेल अदय टीमला तर आता मात्र थोडी वेगळी प्लॅनिंग करावी लागेल. रोखावं लागेल पहिल्यांदा अक्षयला म्हणजे अक्षयनं फक्त चौकार आणि षटकारच ठोकलेत अन्यथा डॉट बॉल खेळलाय. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आमचे सगळे मान्यवर या व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेत असताना पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य पुन्हा एकदा भरघोस मतांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले. सर्वांचे लाडके सन्माननीय भूपेंद्रदादा पाटील साहेब आपल्याला पाहू शकता पण आपल्या टीव्ही स्क्रीनवर आणि ज्यांचं नेहमीच योगदान मात्र या स्पर्धेसाठी लाभतं. या संपूर्ण विभागामधील नक्कीच पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये अनेक प्रत्येक खेळाडूंसाठी काहीतरी करावं ही नेहमीच त्यांची इच्छा पाहायला मिळते आणि क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचा पुढाकार अनेक स्पर्धांमध्ये आम्ही सुद्धा पाहिलाय जवळून. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
तर पुन्हा एकदा स्वागत आहे ड्रिंक्स ब्रेक नंतर. आमदार चषक 2026 3 ओव्हर्स नंतर 41 धावा झाल्यात. तोसी स्पोर्ट्स विहिगर संघाच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चौथं षटक घेऊन गजानन रसल अनिकेत फडके ऑन स्ट्राइक. राऊंड स्टंप्स इकडे मात्र थोडासा मिसक्यूट आहे. फटका मिड ऑफच्या डोक्यावरून लक्षच नव्हतं इकडे मात्र धावत सुटला ज्युनियर केडी. शुभमनं थोडस वर बघायला हवं होतं. हा कदाचित झेल होऊ शकला असता परंतु तो पहिल्यांदा कव्हर करायला गेला चेंडू. चला शेकोटी थंडी कोणाला लागते तिकडे वर. इकडे थोडा गरमाच आहे अजून. अन्यथा आयोजक येतील कारण बराच वेळा धूर येतो आणि धुरामुळं झेल्स टिपले जात नाहीयेत. खेळाडूंना प्रचंड त्रास होतो आणि कुठेही पेटवली ना तुम्ही आग तरी दिसेल आम्हाला इथून. त्यामुळे विनंती असेल आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना बिलकुल हा प्रयत्न करू नका. थंडी वाजत असेल तर लाईव्ह आहेच आपल्याला. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या अगदी या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता कारण अजिबात थंडी नाहीये. परंतु सगळ्यांना विनंती करेन इकडे येऊन बघा आज मॅचेस कारण ए पोलचे सामने आहेत आणि त्याचमुळे आज खऱ्या अर्थानं रंगत पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आस्वाद सुद्धा तुम्हाला क्रीडांगणावरून घेता येईल. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रसलचा हा बॉल इकडे मात्र स्विंग आणि मिस टप्पा पडला बाहेर निघतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता रेफर करण्यात आलंय. व्हाईट बॉल साठी इकडे मात्र चॅलेंज दिले ते बॅटरनं. DRS ची मागणी मात्र करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. तिसरे पंच सत्यवान सर आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी तर योग्य डिलिव्हरी आहे आणि इकडे मात्र रिव्ह्यू लॉस्ट. वेगळी टीम डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूची सांगता. रसलच्या पहिल्या बॉलवर 3 धावा आल्या होत्या. 44 झाल्यात आतापर्यंत. 44 रन्स ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये गजानन रसलनं जर 2 विकेट लगातार घेतल्या तर माजी सदस्य आकाशजी मोकल त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक मात्र गजानन रसलला दिलं जाईल. गोलंदाज रसल यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय ऑन साइडला. वारे शॉट अप्रतिम फटका आणि बॉल मिड विकेटच्या वरतून सरळ हवाई सफर करण्यासाठी आणखीन एक षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं दोस्ती स्पोर्ट्स विगरचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. एक विकेट जरी घेतलं या ओव्हरमध्ये तर आकाश मोकल यांच्याकडून 1000 रुपये आणि त्याचप्रमाणे माजी उपसरपंच विलास शेठ शेळके साहेब यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपये म्हणजे एक विकेटला सुद्धा 2000 रुपये मिळू शकतील गजानन रसलला. परंतु त्याच्या अगेन्स्ट मात्र पाठीमागच्या बॉलवर हेलिकॉप्टर लुकचा षटकार पाहायला मिळाला आणि आपली ताकद दाखवले पुन्हा एकदा. सलामीला आल्यापासून एकही सिंगल काढलेली नाहीये या व्यक्तीनं. एकही डबल नाही आतापर्यंत. फक्त आणि चौकार आणि षटकारांचीच भाषा मैदानामध्ये बोललाय तो अक्षय पाटील सलामीला येत असताना. राऊंड स्टंप्सनं रसल तयार. यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला आणि पहिल्यांदा खरं तर चौकार आणि षटकारपेक्षा कमी धावा येताना दिसेल. सिंगल मिळाले फर्स्ट टाइम अक्षय पाटीलच्या बॅटमधून. या सिंगलला टीमची टोटल 51 या आकड्यावर. याच मैदानावर अक्षय पाटीलला पहिली बाईक मिळाली होती त्यामुळे या आठवणी आहेत त्याच्याकडे. या मैदानानं बरेच काही दिलंय कारण बऱ्याच खेळाडू खरं तर 16, 17 वर्ष खरं तर बाईकची वाट पाहावी लागते. परंतु एखादं स्पेशल ग्राउंड असतंच जिकडे त्यांना
ते स्वप्न पूर्ण करण्याची किंवा स्वप्नपूर्ती होते त्या ठिकाणी आणि ते हेच मैदान आहे अक्षयसाठी. च्या मैदानावर मात्र त्याला आपल्या स्वप्नातली पहिली बाईक मिळाली होती आणि तो वेगळा कॉन्फिडन्स असतो जेव्हा मैदान येतं. त्या जुन्या आठवणी जागृत होतात, त्या जुन्या आठवणीनं थोडासा आत्मविश्वास वाढतो, त्या वाईब्स तुम्हाला पॉझिटिव्ह पाहायला मिळतात, त्या अप्रोच पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय आणि ती सकारात्मकता घेऊन मैदानामध्ये मग बॅटिंग होत असते आणि तेच घडले आतापर्यंत वीगरच्या अक्षयच्या बाबतीमध्ये. हो, इकडे मात्र अपील पाहायला मिळते. इकडे अपील, दुसऱ्या बाजूला बॅटर व्हाईट बॉल साठी मागणी करत होता आणि अशातच इकडे डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर दोस्ती स्पोर्ट्स वीगर 1 गडी बाद 52 धावा. प्लीज नेक्स्ट मॅच सोनू 11 मरुआई बाळकुम आणि अंबिका किराणा स्टोअर्स कामोठे. चला, कामोठे आणि बाळकुम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हे षटक संपण्यापूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत. सर, इनिंग ब्रेक मध्ये एकच टीमचा कॅप्टन उपस्थित राहिला, टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉस विन घोषित करू. त्यामुळं वेळेमध्ये पोहोचा प्लीज. 5वं आणि अंतिम षटक आता मात्र असेल. विशाल शेळके 5वं षटक घेऊन आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हे षटक फार महत्वाचे. आता मात्र विशालला ठरवावं लागेल या धाबा 60च्या खाली ठेवायच्यात की पुढे न्यायच्या आहेत. परंतु अक्षय पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. हा सुद्धा चेंडू तिकडे मात्र दिशाहीन पडलाच नाही बरोबर टप्प्यावर. बिना मेहनतीच्या या 2 धावा मात्र मिळाल्यात वीगर टीमला. 54 54 धावा धावफलकावर. 6 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर 6 बॉल नंतर टॉस केला जाईल तो कामोठे आणि बाळकुम या 2 संघादरम्यान. राईट आर्म ओव्हर द विकेट विशाल शेळके. ओ, इकडे मात्र एज लागली आणि फलंदाज बाद होईल. विकेट कीपर प्रतिकेश त्या ठिकाणी आहे. बाळून टिपला झेल आणि इकडे दुसरी सफलता दोस्ती स्पोर्ट्स वीगर संघाचा. अनिकेत फडके मैदानाच्या बाहेर. तर विकेट मिळाली विशाल शेळकेला. पहिलं 2 व्हाईट बॉल्स आणि त्यानंतर मात्र सफलता प्राप्त झाली आणि स्ट्रॉंगच्या षटकामध्ये अपेक्षित आहे. अगोदरच धावा मजबूत झाल्यात आणि दुसऱ्या बाजूला खास करून अक्षय पाटीलला जेवढा वेळ नॉन स्ट्राईक एंडला ठेवता येईल ना तेवढा आधी संघासाठी मात्र लाभदायक ठरेल. हेच करावं लागेल. अक्षय पाटीलला नॉन स्ट्राईक एंडला ठेवा, धावा आपोआपच कमी होतील. पाहूया विशाल शेळके. महेशसाठी महेशचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि प्रतिकेशनं झेल सोडलाय. संधी चांगली होती. बाळू पुन्हा एकदा बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता आणि अक्षयला खास करून त्या विकेटपेक्षा अक्षयला नॉन स्ट्राईक एंडला ठेवता आलं असतं. हे सगळ्यात मोठी कामगिरी करता आली असती. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कॅच कॅरी करता आलेला नाहीये आणि 1 रन मिळाली. 1 रनपेक्षा जास्त टेन्शन आधी करणं हेच असेल अक्षय पाटीलचं स्ट्राईकवर येणं. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 55. 55 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये
तर या दरम्यान आपण पाहिलं तर या विभागाचे ज्यांना गोल्डन मॅन म्हणून संबोधलं जातं सन्माननीय श्री प्रभाकर शेठ पद्माकर शेठ शेळके साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना आपण पाहतो. तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रायगड विभागामधील ज्यांना गोल्डन मॅन म्हणून संबोधलं जातं असे सन्माननीय श्री पद्माकर दादा शेळके साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. मी विनंती करेन दादांना की आपण व्यासपीठावरती येऊन या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आपलं स्वागत आहे आमदार चषक 2026 मध्ये. चला या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली तर मोगली बैलाचे मालक रोहितजी शेळके यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल विशाल शेळकेला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक व्हाईट बॉल, चौथा व्हाईट बॉल केलाय विशाल शेळके. थोडासा वेळ वाढवतोय. स्पर्धा अगोदरच उशिरानं सुरुवात झाली इकडे मात्र. आणि 4 व्हाईट बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये. निदान 10 चेंडूंचं षटक आता मात्र हाताळावं लागेल. 8:50 ला सुरुवात झाली. ओ इकडे मात्र ग्लास केला बॉल फाईन लेगला. कोणी नाहीये तिकडे. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ होईल. 4 धावा मिळतील. चौकार. सामना असेल कामोठे विरुद्ध बाळकुम. दोनही तगडे संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर कोलशेत विरुद्ध बामणडोंगरी. विशालचा हा चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट केला. बॉल हवेत आहे. संधी आहे इकडे मात्र रॉंग ऑफ फिल्डरला. चेल टिपलाय आणि अखेरीस अक्षय पाटीलला मात्र बाद केलंय. मोठी विकेट यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला तो विकी मात्रेनं. 35 धावांची इनिंग साकारली सलामीला येत असताना अक्षय पाटील या फलंदाजानं. आणि 61 या धावसंख्येवर तिसरा मोहरा गमावलाय तो दोस्ती स्पोर्ट्स विहिगर टीमनं. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. 61 धाबा झाल्यात. वैभव पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रोफेसर आहेत. सर वैभव आमच्या एकविरा इव्हेंट्सनं सुद्धा त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर नामकरण केलंय. सर प्रोफेसर आहेत म्हटलं की सर ही उपाधी लागलीच पाहिजे. 61 ला 3. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. विशाल तयार. ऑफस्टोनच्या बाहेर बराचसा बाहेर. इकडे मात्र या ओव्हर मधला हा 5वा व्हाईट बॉल आहे. अंपायर सुद्धा कवायत करून दमले असतील सध्याच्या घडीला. एनर्जी नाही आज खरं तर सँडी पालकर यांच्यामध्ये. व्हायब्रेटर बंद पडले. 62 रन्स 62 धाबा झाल्यात धावफलकावर. हा चांगला बॉल होता. इकडे मात्र बीट करत गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. लास्ट बॉल असेल. यानंतर टॉस केला जाईल. कामोठे आणि बाळकुम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचा चेंडू आहे बाळकुम कामोठे. टॉस बॉक्स मध्ये या. आपण वर या. एज लागले. इकडे मात्र पुन्हा बाळू सोडले कॅच. आणखीन एक धाव कदाचित अजून मिळू शकते. बॅकअपला कोणी नाहीये. सगळा सावळा गोंधळ सुरू आहे आदेकरांचा. 3 धावा तर पूर्ण केल्यात. कॅच सुटली. इकडे मात्र रनआउट ही नाही. नंतर जर बघितलं तर ओव्हर थ्रो झाला.
आणि तोपर्यंत मात्र जिथे 0 धावा होत्या तिकडे 3 मिळाल्या आणि या 3 धावांच्या मदतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 65 धावा, 65 रन्स फायनल टोटल. आणि जिंकण्यासाठी शिवण्या 11 कावदेवी अदय टीमला 30 बॉल मध्ये 66 धावांची गरज आहे. जाऊया टॉस बॉक्स कडे, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. जोडले जातील विकी नांगरे सर. तर नक्कीच आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे एक जबरदस्त युवा कार्यकर्ते म्हणून संबोधले जाणारे सन्माननीय श्री जगदीशदादा शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकीकडे आपण पाहिलं तर कामोड संघाने त्यांच्या विरोधात बाळकुम संघ आपण पाहतोय. 5 ओव्हर आणि 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक. आणि जर का तारांना बॉल लागल्यानंतर तुम्ही कॅच घेतली तर कॅच आउट असेल आणि षटकार गेला तर षटकार असेल आणि चौकार गेला तर चौकार असेल. तर इथे टॉस केला जातो एक महत्वपूर्ण मॅचचा. ए पोल मधल्या या मॅचेस आणि पहिलाच मॅचचा टॉस आपण पाहतोय बालकुम विरुद्ध कामोडे. हेड्स इज अ कॉल आणि टॉस इथे मात्र जिंकलाय बालकुम संघाने. तर सर्वप्रथम स्वागत असेल आपलं अदय नगरीमध्ये आणि आपण टॉस जिंकलात, आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. एकंदर आपण बऱ्याच लांबून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. काय बोलाल आज या ही जी स्पर्धा आयोजित केली गेली आदयकरांच्या माध्यमातून आमदार चषक 2026 या स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि त्या आम्हाला खेळायची संधी दिली त्यासाठी मी धन्यवाद करतो. तर नक्कीच 5 ओव्हरची मॅच, 5 गोलंदाज वापरायचे आहेत. कितपत धावांपर्यंत रोखाल कामोडे संघांना? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर नक्कीच कमीत कमी 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तर धन्यवाद होते. बाळकुम संघाचे कॅप्टन जाऊयात सोनू पाटील. कामोडे संघाचा एक उभरता सितारा आणि हार्ड बॅटिंग बॅटर. टॉस गमावलाय, प्रथमतः बॅटिंग वाटायला आली आहे. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तर नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं, परंतु आता बॅटिंग वाटायला आली आहे. पहिल्या 5 ओव्हरमध्ये कितपत धावांचं टार्गेट आम्ही अपेक्षित? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर नक्कीच जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असेल. आणि एकंदर आमचं हे जे आयोजन आपण पाहतोय संपूर्ण आदयकरांच्या वतीने आमदार चषक 2026 हे भव्यदिव्य पर्व, या स्पर्धेबद्दल काय बोलाल? आदय गावात सर्व टुर्नामेंट चांगल्याच होतात. तर नक्कीच प्रत्येक टुर्नामेंट ही आदय गावातली चांगलीच असते आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये कामोडे संघ आपल्याला बघायला मिळतो. तर आभार व्यक्त करूया दोन्ही कॅप्टन्सचं. मनपूर्वक शुभेच्छा असतील आमच्या या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सकडनं आणि आयोजकांच्या वतीने. आणि जाऊयात या व्यासपीठावरील सन्मान सोहळ्याकडे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर पाहुण्यांची मोठी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक मान्यवरांचा यथोचित आदर सत्कार करतोय आपलं परम कर्तव्य. तर सर्वप्रथम या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक किरण शेट शेळके यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते व्यासपीठावरती उपस्थित पंचायत समिती सदस्य आणि आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य अतिथी भूपेंद्र दादा पाटील साहेब यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. आणि दादांना विनंती असेल की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर नक्कीच यावेळेस आपण पाहिलं तर दादांचा इथे मात्र यथोचित सन्मान केला जातो. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक किरण दादा शेळके यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल. या व्यासपीठावरती इथे सन्मान होत असताना नक्कीच आपण पाहू शकाल. तदनंतर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती यावेळेस मायेची उबदार शाल आणि खऱ्या अर्थानं शिवजयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं शुभागमन केलं जातं. त्यामुळेच आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे आणि यांच्या राजमुद्र्याची एक सुंदर प्रतिकृती असणारी ट्रॉफी मात्र सन्मान चिन्ह मात्र प्रत्येक मान्यवरांना दिलं जात आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा किरण शेट शेळके यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आशुदादा शेळके यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या विभागातील एक जबरदस्त असा युवा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण गावामध्ये ज्यांना फिक्स सरपंच म्हणून असं पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जगदीशदादा शेळके यांचा इथे मात्र सन्मान केला जातो. तर मी विनंती करेन आशुदादा शेळके साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री जगदीश शेळके साहेब यांचा इथे मात्र नक्कीच सन्मान करायचा आहे. तदनंतर मी पुन्हा एकदा किरण शेठ शेळके आणि आशुदादा शेळके यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित गोल्डन मॅन सन्माननीय श्री पद्माकर शेठ शेळके साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान करायचा. आमच्या आदर्शस्तंभ म्हणून यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि यांचा सन्मान मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय.
तर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्माननीय श्री पद्माकर शेळके साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव आणि प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांच्या माध्यमातून आणि व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोठं सहकार्य मिळतं आणि प्रत्येकाचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. तदनंतर या इव्हेंट जोडीला मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते व्यासपीठावरती उपस्थित या विभागाचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब यांचा देखील इथे सन्मान करायचा आहे. तर श्रीपाद शेठ भंडारे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण आपला इथे मात्र सन्मान केला जाईल. सन्माननीय श्री श्रीपाद शेठ भंडारे साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं कोणाची स्पर्धा असू द्या, खूप मोठं सहकार्य साहेबांचं नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. मी आशुदादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री श्रीपाद शेठ भंडारे साहेब यांचा इथे मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर विलास शेट्टी आपला देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. या विभागाचे माजी उपसरपंच आपण पाहू शकाल सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब आमचे मोठे बंधू यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन एवन जोडी किरण शेठ शेळके आणि आशुदादा शेळके यांना की आपण आपल्या शुभास्ते मात्र या व्यक्तिमत्वाचा इथे नक्कीच यथोचित सन्मान करायचा आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर विलासदादांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. तदनंतर विनंती असेल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री आकाश शेठ मोकल साहेब एक युवा सितारा यांचा इथे मात्र सन्मान केला जातो. एक मास्टर माइंड व्यक्तिमत्व यांचा यावेळेस व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा आपल्या एवन जोडी म्हणजेच किरण शेठ शेळके आणि बाबा किंग आशुदादा शेळके यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो ही फक्त एक सन्मान चिन्ह नसून एक अभिमानाची गोष्ट आणि एक महत्वपूर्ण गोष्ट आणि ते स्वीकारत असताना आपले पायातील असणारे मी म्हणेल चप्पल त्यांनी काढल्यात आणि ते मात्र स्वीकारताना आपण पाहतोय आकाशदादा मोकल साहेब. तदनंतर विनंती असेल आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित पाटील रिअल इस्टेटचे सर्व सन्माननीय श्री कैलास शेठ पाटील साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान करायचा आहे. तदनंतर विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री संतोष शेठ म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं एक असं व्यक्तिमत्व प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये एक आवर्जून ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाणारे सन्माननीय श्री संतोष शेठ म्हात्रे साहेब यांचा इथे या व्यासपीठावरती सन्मान होताना आपण पाहतोय. विनंती असेल आशुभाईंना आणि किरण शेट यांना की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. तदनंतर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री आपण पाहू शकाल या विभागातील एक जबरदस्त उद्योजक म्हणून ज्यांची ओळख अशी सन्माननीय श्री शब्बीर भाई यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. मी विनंती करेन शब्बीर भाईंना की या आपण आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय श्री शब्बीर भाई बडा मोठा सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलाय आणि एक चांगले उद्योजक आहेत यांचा इथे सन्मान मात्र केला जातोय. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र यथोचित सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पाहिलं तर राहुल ट्रान्सपोर्टचे सर्व आणि युवा कार्यकर्ते सन्माननीय श्री रोहित शेठ पाटील यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने या संपूर्ण या आयोजनासाठी ज्यांनी भली मोठी मेहनत मात्र घेतली गेली आहे आणि आयोजकांपैकीच एक आहेत सन्माननीय श्री रोहित दादा पाटील यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पाहिलं तर पाणी कमिटी सदस्य आदई सन्माननीय श्री निलेश शेठ शेळके साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. तसंच आपण पाहू शकाल रोहित ट्रान्सपोर्टचे सर्व सन्माननीय श्री दिनेश शेठ शेळके साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातोय. मी दिनेश शेठ शेळके साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मात्र नक्कीच अतिथी कक्षामध्ये याचे सन्माननीय श्री दिनेश शेठ शेळके साहेब आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी मात्र यायचं.
तर यस पुन्हा एकदा आपली एवन जोडी सन्माननीय श्री किरण शेळके साहेब आणि आशुदादा शेळके यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभासे या मान्यवरांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. तदनंतर आपण मार्गदर्शक सन्माननीय श्री गणुशेठ शेळके साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आयोजकांना की आपण आपल्या शुभासे या स्पर्धेचं औचित्य साधून सन्माननीय श्री गणुशेठ शेळके साहेब यांचा इथे मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर सन्माननीय श्री सचिन शेठ काकडे साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. विनंती असेल काकडे साहेबांना की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मात्र नक्कीच यायचंय. सन्माननीय श्री सचिन शेठ काकडे साहेब आपल्याला विनंती असेल. तर यावेळेस आपण पाहिलं तर इथे तदनंतर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री शंकर शेठ म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. विनंती असेल म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार मात्र करायचा आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर सन्माननीय श्री शंकर शेठ म्हात्रे साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जातो, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक आर्थिक सहाय्य या संपूर्ण स्पर्धेला येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना जरूर आपण पाहू शकाल. तदनंतर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री रामदास शेठ पाटील साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. मी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सन्माननीय श्री रामदास शेठ पाटील साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पाहिलं तर विंधने गावचे सुपुत्र सन्माननीय श्री प्रशांतदा नवाले साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. मी विनंती करेन प्रशांतदांना की या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर या नवाले साहेब आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आणि तसंच रविदादा म्हात्रे दिघोडे गावचे सुपुत्र यांना देखील विनंती असेल की आपण देखील या. तसंच नवनिर्वाचित आपले पंचायत समिती सदस्य आणि आपल्या सर्वांचे लाडके भूपेंद्र दादा पाटील यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शब्द सुमनांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेला मात्र नक्कीच शुभेच्छा द्यायच्यात. पंच आपल्याला विनंती असेल की 2 मिनिटांसाठी सामना थांबवायचा आहे पंच, कारण की आपण पाहिलं तर दादा या संपूर्ण स्पर्धेला संबोधणार आहेत आणि सर्वांचं लक्ष इकडे असणं भरपूर गरजेचं आहे. आज आदई गावामध्ये माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या नावाने आमदार चषक आयोजित केला आहे. मी आयोजक आदई गावातील क्रिकेट संघ आणि येथील तरुणांना यांची आभारी आहे की त्यांनी आमदार साहेबांच्या नावाने आज येथे नाईट स्पर्धा आयोजित केली आहे. भव्य दिव्य अशी नाईट स्पर्धा इथे आयोजित केली आहे. आपण आयोजन बघत असाल तर खूप चांगल्या प्रकारचं आयोजन यांनी केलेले आहे. सर्वजण इलेक्शनमध्ये बिझी होते, परंतु तरीसुद्धा त्यांनी चांगलं नियोजन करून आज येथे ही स्पर्धा आयोजित केली आणि चांगल्या रीतीने आज याचं उद्घाटन झालं. आणि आपण मला बोलवलं त्याबद्दलसुद्धा आपला आभारी आहे. आणि सर्व खेळाडूंना मी एवढंच आवाहन करेन की आपण चांगला खेळ करा, आपल्या खेळाडू वृत्तीने हे मैदान जिंका. आणि हारजीत तर होतच राहणार आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता आपला खेळ कसा सुधरेल आणि खेळ कसा चांगला होईल याकडे लक्ष देऊन आणि चांगल्या प्रकारचा खेळ करावा अशी सर्व खेळाडूंना विनंती करतो. आणि आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण अशा नाईट स्पर्धा आयोजित केल्या जेणेकरून या आपल्या भागातील तरुण क्रिकेटरांना एक चांगली संधी मिळते आणि त्या संधी आपण दिल्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर नक्कीच धन्यवाद दादा. हे 2 मार्गदर्शनाचे शब्द नेहमीच आमच्या पाठीशी असतील.
खरं तर आपल्या येण्याने या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लागताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जाऊया आता कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे आदई संघ यावेळेस आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ओ टू कम बॉक्स. चेक. थँक्यू सो मच विकीजी नांगरे सर आणि त्याचप्रमाणे थँक्यू सो मच दीपक पाटील सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो आमदार चषक 2026 मध्ये. आजची पहिली रात्र पाहतात आणि उद्घाटनीय लढत सध्या चांगलीला सुरू आहे. टीम विहीगर आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे टीम गावदेई आदेई टीम. आणि मॅचची सध्याची परिस्थिती नक्कीच मी तुमच्यासमोर नक्कीच पोहोचवणार आहे, कारण पहिलं सत्र देखील समाप्त झालं. टार्गेट जो सेट करण्यात आला 66 हा चेज आहे आणि आतापर्यंत जो खेळ झाला 66च्या चेजमध्ये टीम टोटल जर आपण पाहिली तर 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आणि पहिली रात्र उद्घाटनीय दिवस आहे आणि त्याचमुळे कुठेतरी शेड्यूलला देखील उशिराने सुरुवात झाली. बट खरं तर जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी आदई नेवाळी आणि त्याचप्रमाणे शिवन्ना 11 आदई, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण मित्रमंडळ जवाहरलाल क्रिकेट संघ, त्याचप्रमाणे गावदेवी 40+ क्रिकेट संघ आणि गावदेवी क्रिकेट संघ आदई आयोजित तुम्ही पाहतात आमदार चषक 2026. पनवेल विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा गौरवार्थ सन्मानार्थ आमदार चषक 2026 भव्य दिव्य पर्व आणि उद्घाटनीय बॅटल दरम्यान सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळत आहे गावदेवी स्पोर्ट्स आदई आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम दोस्ती स्पोर्ट्स विहीगर. आता जी सध्याची परिस्थिती जर पाहिली तर स्कोर कार्ड आता 15 वरती आहे आणि दरम्यान ड्राईव्ह केला कव्हरला फिल्डर आहेत, हलकी मिसफील्ड जरूर झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. सिंगल टीम टोटल आता 16 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड. 66 हा चेस कंप्लीट करायचा आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत जो खेळ झाला आपण जर रिक्वायर रेटचाही विचार केला प्रत्येकी षटकामागे 13 करायचे आहेत आणि त्या अनुसरून जर आपण विचार केला तर खेळ आतापर्यंत ठीकठाक राहिला या चेजमध्ये. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी स्पोर्ट्स आदईचा दुसरे षटक साहिल पाटील आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतो आणि एक कॅश प्राइज देखील ते देखील आपण नक्कीच अनाऊन्स करूया. हॅमर्ड केलं, बॉल चालला आता डीप कव्हरला. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस तर सुरू आहे पण बॉल जिंकेल, फिल्डर हरतील. येतो हा खडकरीत चौकार. बॅटर यश पाटील, विकी म्हात्रेचा बॅटमधून येतो हा चौकार आणि विकीसाठीच कॅश प्राइज आहे. हिरामन दादा म्हात्रे दादांनी सांगितलं की विकी म्हात्रेच्या प्रत्येकी षटकारास 500 आणि त्याचप्रमाणे प्रत्येकी चौकारास 200 रुपये हिरामन दादा म्हात्रे दादांच्या वतीनं देण्यात येतील. हॅलो. तर नक्कीच सर्व प्रेक्षकांसाठी एक खुश खबर आहे. सर्वांसाठी आपण पाहिलं तर लकी ड्रॉ असणार या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लकी ड्रॉ कुपनची प्राइस असेल रोख रक्कम 100 रुपये. परंतु लकी ड्रॉ मित्रांनो, तुम्ही 100 रुपयांचं कुपन घेतलं आणि ते कुपन आमच्यापर्यंत जमा झालं, मग तुम्ही इथे असाल किंवा नसाल तरी तुम्हाला लकी ड्रॉची बाईक दिली जाईल. फक्त एवढंच आहे की जेव्हा लकी ड्रॉची चिठ्ठी निघेल तेव्हा फक्त तुमचा फोन ऑन असला पाहिजे. आम्ही तुम्हाला फोन करू आणि तुम्ही तो फोन फक्त रिसीव्ह करायचा आहे. मग दुसऱ्या दिवशी का होईना तुमच्यापर्यंत ती बाईक पोहोचवली जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ साठी स्कूटी देण्यात येणार आहे. क्या बात आहे. फार चांगली कन्सेप्ट पाहायला मिळत आहे, कारण ही स्पर्धा जर आपण पाहिली तर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या विभागामधनं तालुक्यांमधनं टीम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच त्यांना सपोर्ट करण्याकरिता भरपूर साऱ्या विभागामधनं प्रेक्षक देखील येणार आहेत. पण ही चांगली गोष्ट आहे. सर या बॉलवरती नो बॉल तर आहे बट बॅटचा संपर्क होता. लेग बायसी सिंगल आणि स्कोर कार्ड सध्याचा घडीला आता पुढे जातो. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा स्कोर कार्ड वरती. चार चेंडू झालेत. दोन मिनिटं वेट करा, आपण चेक करूया. बघा 22 आहेत. राऊंड द विकेट.
हॅमर केलं. आता बॉल दरम्यान चालला डीप कव्हरला. फिल्डर तिथे येत आहेत आणि अखेर जबरदस्त फिल्डिंग दरम्यान तिथे पाहायला मिळाली. आणि दरम्यान इन बिटवीन कम्प्लीट केली जाईल. या की बॉलवरती टोटल 2 रन्स इथे कम्प्लीट केल्या जातील आणि डबलच्या साह्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळेल 24 ऑन द बोर्ड. अजूनही जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 42 आणखी करायचं. 42 धावांची आणखीन आवश्यकता आहे. आणि असं वाटतं की ज्या प्रकारे आतापर्यंत बॉलिंग होत आहे फाईट चांगली रंगेल. आता वाईड ऑप्शन जागा दिली होती. आताही उडवला बॉल अगदी क्लोज वरती फटका खेळत. वॉट अ शॉट. बॉल थेट चालला डीप कव्हरचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. दाखवायची तर यश पाटीलला ठाऊक आहे. जबरदस्त फटका षटकार येतो आणि या षटकाराच्या साख्याने दरम्यान खेळ देखील समाप्त झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 66 चेज मध्ये 30 लॉस ऑफ 1 विकेट. टीम गावदेवी स्पोर्ट्स आधी रिमेनिंग खेळ आहे येत्या 3 ओव्हर्स आणि जिंकण्याकरिता आणखी करायचं आहे 36 धावांचा आवश्यकता आणखीन आहे. 12चा रिक्वायर रेट आहे. बट मॅच मध्ये पलटवार हा जबरदस्त केला. स्ट्रॉंगली वापसी या मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स आधी टीमने केलेली आहे. आणि तेच मी सांगितलं ना की ज्या प्रकारे सुरुवात झालेली असं वाटतं की उद्घाटनीय बॅटलच आपल्याला क्लोज एन्काउंटर नक्कीच पाहायला मिळू शकतं. थर्ड ओव्हर आता बॉलर तयार होतात या 3ऱ्या षटकामध्ये. मंडप डेकोरेटर्स आमचे कोणी कर्मचारी जर असाल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधा. बॉलर महेश फडके बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. बट यश पाटील काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आणि अपील दरम्यान बॅटर देखील सरप्राईज तिथे झाले. फुल टॉस बॉल होता बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे कोणत्याही प्रकारे आलं नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतो. खरं तर एक निर्धाव चेंडू देखील प्रेशर क्रिएट करणार आहे. बिकॉज 12चा आस्किंग रन रेट. एखादा षटक जरी इथे कमकुवत गेले तर त्यानंतर रिक्वायर रेट 12चा कधी 15 होईल त्याचाही नेम नाहीये. आणि त्यामुळे प्रत्येकी षटकामागे आता रिक्वायर रेट मेंटेन करणे देखील गोष्ट महत्वाची राहणार आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स आदईसाठी. आतापर्यंत खेळ चांगला गेला बट खरं तर वेल बिगन इज हाफ डन. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या सुरुवातीपेक्षा तुम्ही फिनिश कसं करता ते जास्त मॅटर करतं. आणि या क्षणाला आता इक्वेशन लागले 17 मध्ये करायचं 36. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. बॅक ऑफ लाईन बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट गॅप मध्ये बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. कल्लात्मक फटका येतोय चौकार. जर आपण बॉलर महेश फडकेची ऍक्शन पाहिली तर एखादा बॅटर जो प्रथमतः महेशला खेळत असेल बॉल पिक करणं लाईन आणि लाईन पिक करणं इतकं सोपं राहणार नाहीये ज्या प्रकारे त्याची ऍक्शन आहे. बट मागील फटका जबरदस्त होता. बॅकफुटवरती ऑलरेडी रेडीच होतं बॅटर. असंच वाटलं चौकार येतो. आता सफल होऊन खेळायचं होतं. हेच तर मी सांगतो की जर तुम्ही महेश फडकेचा अगेन्स्ट प्रथमतः खेळाल ना तर लाईन आणि लेंथ पिक करणं इतकं सोपं नाहीये ज्या प्रकारे तो बॉलिंग करतो. आणि स्पेशली ऍक्शन. आणि ॲक्शनमध्ये एक व्हरायटी आहे. कारण मोस्ट ऑफ बॉलर्सला आपण पाहतो साईड आर्म ॲक्शन हाय आर्म ॲक्शन या गोष्टी आपण पाहतो. बट कधी कधी काही असे रेअर बॉलर असतात ज्यांचे ॲक्शन अशी असते की तिला डिस्क्राईब करणं किंवा ॲज अ बॅटर लाईन अँड लेंथ पिक करणं किंवा रीड करणं या गोष्टी फार अवघड ठरतात. आता देखील ऑन साईडला फटका बॉल अलॉंग द ग्राउंड चालला. फील्ड रागे डीप मिड विकेटला येतात. बॉल फील्ड केलाय. थ्रो येतोय. रनआउटची शक्यता आणि रनआउट काम तमाम. झटका आता लागलाय हा दुसरा. विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली आणि या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली ही गोष्ट घडणार देखील होती. कारण ज्या प्रकारे बॅटर
विकी मात्र बॅटिंग करत होता. कुठेतरी दबाव मानसिकरित्या जर आपण विचार केला मेंटली प्रेशर क्रिएट झाला होता. कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत विकीने जे बॉल फेस केले स्ट्रगल करत होता आणि त्याचमुळे कुठेतरी स्ट्राईक रोटेट करायची होती. पण डबलला चान्स घेतला आणि त्यामध्ये झटका दुसरा लागला. पण रिकव्हरी झाली आता या थर्ड ओव्हरमध्ये दोस्ती स्पोर्ट्स वेगरची. आणि सध्या सगळ्याला जर आपण कंपॅरिझन केलं तर या क्षणाला जेव्हा 2.4 ओव्हरचा खेळ झाला होता त्यावेळेला पहिल्या सत्रामध्ये 35ला 2 धक्के होते टीम जेव्हा विहिगर बॅटिंग करत होती. पण आताची परिस्थिती आपण जर पाहिली तर जास्त डिफरन्स नाहीये. 34ला 1 झटका सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं आहे गावदेवी स्पोर्ट्स आजही. बट परिस्थिती काय आहे मॅटर काय करतं की हे दुसरं सत्र आहे चेस करत आहे टीम आजही. आणि चेस करत असताना माइंडमध्ये एक गोष्ट सुरू असते की आपला जो आकडा चेस करायचा त्याप्रमाणे आपल्याला खेळायचं आहे. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटर्सवरती कोणत्याही प्रकारे तितकासा दबाव नसतो बिकॉज माइंडमध्ये तुम्ही फ्रीली माइंडसेटने बॅटिंग करू शकता. बट दुसऱ्या सत्रामध्ये काय असतं की एक टार्गेट तुमच्या समोर असतो आणि टार्गेट जेव्हा समोर असतो तेव्हा टार्गेट किती मोठा आहे त्याप्रमाणे तुम्हाला बॅटिंग करावी लागते. फुल अँड बॉल ड्राईव्ह फिल्डर येतात पॉइंट्स आहे बॉल स्टॉप केला जातो सिंगल मिळेल. सिंगलच्या साख्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला सध्याच्या घडीला या सिंगलच्या साख्याने टीम टोटल 36 ऑन द बोर्ड. बट सध्याच्या घडीला आता जर आपण परिस्थिती पाहिली 2 ओव्हरमध्ये 30 होता 1 झटका होता पूर्णपणे बाजू मजबूत होती स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होती टीम आधी. बट या 5 बॉल नंतर आपण हे स्ट्रॉंगली म्हणू शकतो की या मॅच मध्ये आता पुढे आगे दोस्ती स्पोर्ट्स विहिगर. कारण आता इक्वेशन बदलला चेंडू लागले ती येते 13 आणि 13 मध्ये करायचा 30 दबाव आता बॅटर्स वरती मोठा फटका इथे हवा आहे ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. Yes, chance away. You miss, but I will definitely hit. Clean bolt. महत्वाची सफलता. जो बॅटर आजही टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चालला होता आता त्याच बॅटरला डगआउटची दिशा दाखवली महेश फडकेने. फार मोठा धक्का. बॅटर यश पाटील आता निराश पावलांनी चालला डगआउटच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहूया. ज्या प्रकारे हा यॉर्कर टाकण्यात आला पूर्णपणे जर आपण पाहिलं तर या विकेट नंतर हा सामना आता खिशामध्ये आहे. 12 मॅन पाणी घेऊन जायचं ग्राउंड मध्ये. आपण रिप्ले पाहूया. मागील विकेट जी आली यश पाटीलची. बॅटर आता शुभम शेळके बॅटिंग करण्याकरिता जरूर आला. बट जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपणही आपल्याला पाहायला मिळत आहे. आई एकविरा इव्हेंट्स आणि संदेशदादा शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर चांगलं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आमदार चषक 2026 ही स्पर्धा अगदी युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचं कार्य आई एकविरा इव्हेंट्स आणि संदेशदादा शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम करत आहे. रिप्ले आता आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल जी विकेट यश पाटीलची आली. खरं तर रिप्लेमध्ये क्विक फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्ये एखादी गोष्ट निघून गेली असेल बट ती आता रिप्लेमध्ये पाहायला मिळेल की बॉल इतक्या गतीने होता की बॅट देखील खाली आली नव्हती वेळेवरती. जबरदस्त बॉलिंग. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. फिल्डिंग सेट करा आणि 4th ओव्हरला सुरुवात करा. खेळ लागला 12 चेंडूंचा 12 मध्ये आता करायचा आहे 30 धावा. आणि मैदानाच्या चारही बाजूने आता जसा जसा खेळ पुढे चाललाय वेळ जशी पुढे चालली आहे प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन स्क्रीन सध्या सगळीला प्रितेश कोणत्या विचारांमध्ये तो प्रश्न मला पडला. प्रितेश जोशी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळाले. प्रितेश नुकताच आता 21 चेंडूमध्ये 87 बनवून आला आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रितेश जोशीच्या नावावरती एक शतक देखील आहे. तो पुढील मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि सध्या सगळीला भरपूर सारे प्रेक्षक रात्रीची वेळ आहे. चर्चासत्र त्यांचंही जमलं. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक आज आदही गावामध्ये पोहोचलेत. मॅचेस देखील तितकाच इंटरेस्टिंग आहेत. यानंतर सोनू आई मरू आई बालकुम टीम आपल्याला फाईट करताना दिसणार आहे. अंबिका किराणा स्टोर जयहनुमान कामोटे सोबत. त्यानंतर रायगड परिसर म्हटलं गेलं तर एक नाव सातत्याने आपल्या मुखामध्ये नेहमीच येईल. जीवदानी बामण डोंगरी टीम आपल्याला फाईट करताना दिसेल कुलच्या टीम सोबत. त्यानंतर भूमी 11 ओमसाई भंगारपाडा टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम बोनगोडे 11 बोनगोडे. त्यानंतर कासारवडवली टीम खेळेल अगेन्स्ट टीम जय मल्हार तुर्भे. अशा लढती आहेत. आजच्या रात्रीमध्ये कुठेच जाऊ नका.
ग्रामीण क्रिकेटचा घमासान आपल्याला आमदार चषक 2026 मधाच्या पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. फोर्थ ओव्हर आणि फोर्थ ओव्हरमध्ये बॉलर तयार होतोय निकेश फडके. फडकेचा पहिला बॉल उडवला गॅप मध्ये, बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. या ओव्हरची सुरुवात याच अंदाजाने करायची होती आणि पहिलाच बॉल पाठवला काऊ फेसला क्लिअर करत असताना वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4. नाहीये सो त्यामुळे बॅटर्स आपण एक्स्ट्रा बॉल चॉईस करून आताच ठेवा. 2 चेंडू तुम्ही आता चॉईस करून ठेवा कारण आपल्याकडे वेळ नाहीये. कारण फार उशिराने आज आपण शेड्यूलला सुरुवात केलेली आहे. टीम टोटल आता या 4 साख्या नाहीत. 40 ऑन द बोर्ड. चेंडू लागले 11 मध्ये करायचे 26. महत्वाची गोष्ट की ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर प्रत्येकी मॅच नॉकआउट. जिंकल तर पुढे जाल, हरला तर घरी जावं लागेल आणि घरी जाण्यासाठी कोणी आला नाहीये, जिंकण्यासाठी प्रत्येकी जण आला. आणि या क्षणाला या उद्घाटनीय लढतीमध्ये बाजी कोण मारेल. कारण मॅच सध्याची परिस्थिती पाहता आपण म्हणूया की 50-50 कारण 11 मध्ये 26 चेजेबल देखील डिफेंड देखील होऊ शकतात. बट ज्या प्रकारे या ओव्हरची सुरुवात बॅटर शुभम शेळकेने केलेली आहे, कॉन्फिडंट फटका पाहायला मिळाला. बॅटर्स प्लीज तुम्ही देखील आता वेळ कमी घ्या कारण अगोदरच मला असं वाटतं की 2 तास आपण मागे आहोत. सो त्यामुळे प्लीज बॅटर्स तुम्हालाही विनंती असेल तुम्ही वेळ कमी घ्या. फिल्डिंग टीम तुम्हालाही जितकी घाई करता येईल तितकं फास्ट तुम्ही खेळा. सेकंड लास्ट ओव्हर हे महत्वाचे षटक आहे. 11-26 इक्वेशन बाउंड्रीने सुरुवात झाली बट याचं प्रत्युत्तर निकेश फडके असं आता कसं देईल. थांबला निकेश कारण या क्षणाला निकेशला देखील ठाऊक आहे की 11-26 बाकी आहेत. इथे जर लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक झाली, एखादा बॉल जर स्लॉट मध्ये पडला तर तो डेफिनेटली या प्लॉटचा बाहेर जाऊ शकतो आणि त्याचमुळे कुठेतरी एक पाऊल टाकताना विचार करावा लागतो कारण ही वेळ आहे आता रिझल्टची. इथे 11 चेंडू ठरवतील की या स्पर्धेमध्ये अस्तित्व कोणाचं कायम राहणार आहे आणि कोणाचं अस्तित्व इथे संपणार आहे. 11-26 इक्वेशन. नेक्स्ट बॉल फुल लेंथ बॉल वाइड ऑफ स्टंप ड्राइव्ह केला गॅप मध्ये जाईल बॉल डीप खबरला भेदत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. मागील ओव्हर मध्ये कमबॅक करून दिला महेश फडकेने पण त्यात नंतर निकेश फडकेचा अगेन्स्ट आता प्रत्यलला चढवला शेळकेचा बॅटमन. बॅक टू बॅक येतोय चौकार. लाजवाब बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. दबाव भऱ्या स्थितीमध्ये खेळ करणं हे इतकंही सोपं नसतं कारण अशा परिस्थितीमध्ये 440 वोल्टचे झटके लागतच असतात आणि त्या गोष्टीला हँडल करून आपला बेस्ट देणं ही सोपी गोष्ट नसते. बट अंडर प्रेशर आपल्या टीमसाठी एक जबरदस्त नॉक खेळतो बॅटर शुभम शेळके. 2 चांगले फटके त्याचा बॅटमधनं येतात. आता समीकरण लागले, चेंडू लागलेत, येते 10 मध्ये करायचा 22. नेक्स्ट बॉल आणखीन एक बॉल. आता फिल्डर आहेत लॉंग ऑनला आहेत फिल्डर. आता दरम्यान थ्रो तितकासा खास नव्हता बट मिळेल फक्त सिंगल. आता 9 चेंडू लागलेत, 9 मध्ये 21 करायचा आहेत आणि खरं तर ही ती वेळ असते जेव्हा असे इक्वेशन्स असतात ना त्यावेळेला कूल अँड काम राहणं, शांत राहणं फार महत्वाची गोष्ट असते कारण प्रेशर ही अशी एक गोष्ट आहे जे एखाद्या झिरोला हिरोही बनवतं आणि हिरोला झिरोही बनवतं. म्हणून या परिस्थितीला हँडल करत असताना कधी शांत राहणं आणि कधी तुमच्या स्ट्रेंथ अँड अबिलिटीजला बॅक करणं, त्यांच्यावरती जास्त विश्वास दाखवणं ही गोष्ट फार मॅटर करते. आणि या क्षणाला मी म्हणेन की जो कूल अँड काम राखील, जो आपल्या अबिलिटीज वरती ट्रस्ट दाखवेल तो इथे बाजी मारेल. कारण 9-21 इक्वेशन जर आपण पाहिली तर 3 चेंडू वरती जर बाउंड्री नाही आली तर हे समीकरण टफ होऊ शकतं आदेईसाठी. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब अतिरिक्त रन. 9 मध्ये आता करायचं 20 धावा. दबाव आता बॉलर वरती देखील आहे कारण एखादा टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हर पेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जास्त मॅटर करतं. कारण बॉलर निकेश फडकेला देखील माहिती आहे की लास्ट ओव्हर मध्ये जर आपण 15 पेक्षा जास्त सोडला तर कुठेतरी आपली बाजू मजबूत असेल. पण या ओव्हर मध्ये येतात 3 चेंडू वरती 1 ते 2 चांगले फटके जर आले तर पारड जड होऊ शकतं आदई टीमचं. त्याचमुळे येते 3 चेंडू फार जास्त मॅटर करतात दोन्ही टीमसाठी. 9 मध्ये 20
बॅकफुट वरती जाऊन खेळले पॉइंट मिस्टेक होणार नाही सॉफ्ट डिसमिसल या क्षणाला विकेट मिळणं म्हणजे फार मोठी उपलब्धी टीम विहिगर साठी झटका लागल्या आधी टीमला आता इक्वेशन लागलं 8 मध्ये करायचं 20 विकेट मिळाली आणि या क्षणाला विकेट पेक्षा जास्त महत्व या गोष्टीचं की निर्धाव चेंडू आला कारण डेथ ओव्हर मध्ये जेव्हा अशा प्रकारे इक्वेशन डिफेंड करण्याची जबाबदारी ॲज अ बॉलर आपल्यावरती असते त्यावेळेला विकेट नाही मिळाली हरकत नाहीये बट डॉट बॉलचं महत्व जास्त विकेट तर आलीच बट मागील बॉल निर्धावही आहे आणि त्यासोबत आता प्रेशर आणखीन वाढतो कारण चेंडू लागलेत 8 मध्ये करायचं 20 आता बॅटर दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता गजानन रसाळ अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्याकरिता आला बट या क्षणाला जर 1 ते 2 चांगले फटके गजानन यांचा बॅटमधनं येतात तर ते 2 फटके कुठेतरी या परिस्थितीमधनं आधी टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात 8 मध्ये करायचं 20 राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल बॅटचा टोला लागला फिल्डर येतात वेगानं ऑन साइड वर स्वतः बॉलर आता तिथे पोहोचलेत मिळेल फक्त सिंगल 7 चेंडू लागले 7 मध्ये करायचं 19 बट कौतुक करेन निकेश फडकेचं कारण पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार होते बट गेल्या 3 चेंडूंवरती फक्त आल्या 3 आणि त्यामध्ये 2 सिंगल 1 वाईट आणि एक महत्वाची विकेट देखील निकेशने काढली बघा खेळ आहे चुका सर्वांकडनं घडतात पण खरा खेळाडू तोच जो चुका घडल्यानंतर इम्प्रूव्हमेंट सुधारणा लवकर आणतो 2 चौकारानंतर लाईन आणि लेंथ मध्ये जर आपण पाहिले चेंजेस केले आणि त्याचा रिझल्टही मिळतो की मागील 3 बॉल वरती फक्त 3 शेवटचा बॉल महत्वाचा बॉल 7 मध्ये करायचा 19 7-19 समीकरण मोठा फटका हवा आधी टीमला या बॉल वरती मोठा फटका हवा आहे आणि मोठा फटका आलाय आणि दरम्यान माझं लक्ष नव्हतं खरं तर स्कोरर प्लस मी आम्ही विचारात पडलो की बॉल गेला कुठे त्यात नंतर समजलं की लाईटचा तारांनी धोका दिलाय जसं मी आज आलो दीपक पाटील सर भेटले तेव्हा सरांनी जुने किस्से सांगितले ग्राउंडवरचं की या ज्या तारा आहेत ना कोणासाठी फार लकी रागल्या कोणासाठी फार अनलकी रागल्या आणि ऑन स्क्रीन लकी ड्रॉचं कूपन आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर या स्पर्धेमध्ये हा पहिला कूपन या स्पर्धेमधला परचेस केला आणि खरं तर फार चांगली गोष्ट मला एक गोष्ट आवडली खरं तर कारण आपण मोस्ट ऑफ लकी ड्रॉच्या कॉम्पिटिशनमध्ये ही गोष्ट पाहतो की तुम्ही कूपन जर घ्याल तर तुम्हाला उपस्थित राहावं लागेल ही गोष्ट आपण पाहतो पण आमच्या मॅनेजमेंट कमिटीने विचार केला की भरपूर साऱ्या तालुक्यामधनं विभागामधनं प्रेक्षक येणार आहेत कूपन तुम्ही घेऊन जावा तुम्ही इथं नसले तरी सुद्धा जर तुमचं नाव आलं फक्त फोन ऑन ठेवा तरी सुद्धा तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाईल बघा ज्या कोणाला लकी ड्रॉचं कूपन हवा असेल तुम्ही मुख्य माणसाशी संपर्क साधा लास्ट ओव्हर आणि आता इक्वेशन लागलं अंतिम 6 मध्ये करायचं 18 6 मध्ये 18 कर तर बॉल जसा वायरला धडकला बॅटर अगदी डोक्यावरती हात देऊन खाली बसला कारण त्यांना ठाऊक आहे की इथे ही जी गोष्ट घडली ना कदाचित ही गोष्ट या मॅच मधला टर्निंग पॉइंटही असू शकते खरं तर आधीही टीम यजमान टीम आगे वेळ जास्त चालला प्लीज घाई करा मंडप डेकोरेटर कोणी कर्मचारी असाल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधा 6 मध्ये करायचं 18 परेश दादा म्हात्रे आणि त्याचप्रमाणे आदित्य दादा पाटील आपल्याला विनंती असेल या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत 6 मध्ये 18 आणि पहिलाच बॉल पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर ज्या प्रकारे सुरुवात करायची होती त्या प्रकारे सुरुवात तर झालेली आहे बट फक्त आता हाईट चेक केली जाईल वेट करा सुरुवात झाली आहे पहिलाच बॉल थेट बाउंड्री लाईनचा बाहेर गेला षटकार तर आहे बट त्यासोबत नो बॉल आहे का बीमर आहे का ते पाकलं जाईल हाईट काय होती ते चेक केलं जाईल इट्स अ फेअर डिलिव्हरी षटकार असेल म्हणजे आता चेंडू लागले येते 5 आणि 5 मध्ये आता करायचा 12 धावा
खर तर जे न्यूट्रल प्रेक्षक सध्याच्या घडीला ग्राउंडमध्ये उपस्थित असतील ते तर हेच म्हणत असेल की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. आणि एक्झॅक्टली आम्ही देखील तेच म्हणणार आहोत. कारण या क्षणाला जी फाईट दोन्ही टीमच्या दिलेली आहे, दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे दोन्ही टीम्स आतापर्यंत खेळलेल्या आहेत, उद्घाटनीय लढत ज्या प्रकारे रंगलेली आहे, जर या पिक्चरचा टीजर असा आहे तर येत्या 7 रात्रीमध्ये डेफिनेटली आमदार चषक ब्लॉकबस्टर होणार आहे, यात मात्र कोणती शंका नाहीये. कारण पहिलीच लढत अंतिम 5 बॉलवरती येऊन पोहोचली आहे. 5 मध्ये करायच्यात 12. येथे 5 चेंडू ठरवतील की पुढील फेरीमध्ये कोण आणि या स्पर्धेचा बाहेर कोण. 5-12. नेक्स्ट बॉलर अनिकेत फडके लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करतो. पहिल्या बॉलवरती मिस्टेक घडली, आता 5-12 राखलेत. आणखीन एक उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि हाकी बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगचा वरना बाउंड्री लाईनचा बाहेर. मागील ओव्हरमध्ये जसा बॉल वायरला धडकला त्यात नंतर चेहऱ्यावरती निराशा होती, पण या क्षणाला त्या गोष्टी बाजूला ठेवून अंतिम ओव्हरमध्ये 6 मध्ये 18 करायचा होता आणि पगले 2 बॉल थेट पाठवलंय शुभम शेळकेने बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि इक्वेशन आता फार सोपं, कारण चेंडू राखलेत. येते 4 आणि 4 मध्ये करायचं फक्त 6. ची परिकाष्ठा करतो आणि नशिबाला झुकवायची तयारी आज दाखवली आहे शुभम शेळकेने. काल लाजवाब बॅटिंग त्याने केली आहे. टीम अडकली होती एका क्षणाला, 12 मध्ये 30 होत्या, पण त्या परिस्थितीमध्ये तो आला आणि त्या खडतर परिस्थितीमधनं आदही टीमला विजयाची दिशा आता दाखवतो बॅटर शुभम शेळके. पण अजूनही कहाणी अधुरी आहे, कारण चेंडू लागलेत. येते 4 आणि 4 मध्ये जिंकण्याकरिता अजूनही करायचं 6. याही क्षणाला मी म्हणेन एखादा डॉट बॉल, एखादी विकेट जर इथे आली तर कमबॅक टीम विगर देखील होऊ शकतो. पण तो त्या पॉझिटिव्ह वेने विचार करायला हवाय बॉलरने, कारण जे घडलं ते आपण चेंज नाही करू शकत, पण बाकी काय त्याचा विचार करणं महत्वाचं आहे या वेळेला. 4 मध्ये 6 होता आणि आता झाली मिस्टेक, दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. आता 4 चेंडू लागलेत आणि 4 मध्ये कंपल्सरी करायचं 5. रिव्ह्यूची मागणी दरम्यान फिल्डिंग टीम कडून करण्यात येत आहे, चेक केले जाईल. चला आदई संघ, मॅच संपलेली नाहीये अजून देखील. तुम्हाला विनंती आहे की डगआउट मध्ये बसून राहायचंय. सर्व संघांना, सर्व खेळाडूंना नियम एकच असेल. सर्वांना विनंती आहे की डगआउट मध्ये थांबा. आदई संघातील सर्व खेळाडू आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचं आहे, विनंती तुम्हाला सर्वांना येते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चेक केलं जातं. ऑनफिल्ड डिसिजन तर वाईड होता, बट त्या डिसिजनला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. आणि निर्णय आलेला आहे रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ वाईट बॉल. 4 मध्ये आता करायचं 5. आणि महत्वाची गोष्ट की चेजिंग कंपल्सरी आहे. 5 पैकी 1 जरी वाचू शकले तरी सुद्धा हा सामना इथं जिंकू शकते विगर टीम. बट शुभम शेळकेला ठाऊक आहे जी मेहनत आपण या मॅच मध्ये केलेली आहे त्या मेहनतीला जर आपल्याला सार्थक ठरवायचं आहे तर येत्या 4 मध्ये 5 बनवायचं. बट काय बॅटिंग केली आहे इंडिव्हिज्युअली. 27 वरती तो खेळतोय, 23 वरती आणि हा फटका विजयाचा. शुभम शेळके, एक क्षणाला परिस्थिती होती बिकट, बट त्या बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ शुभम शेळकेचा पाहायला मिळाला आणि सिंगल हँडेडली आपल्या टीमला विजयाची दिशा या सामन्यामध्ये दाखवली शुभम शेळकेने. वेल प्लेड शुभम शेळके, वेल प्लेड. टीम गावदेवी स्पोर्ट्स आदई, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम विहिगर. इंडिव्हिज्युअली 29 त्याने बनवला. एका क्षणाला जेव्हा टीम अडकली होती त्या क्षणाला तो क्रीज वरती आला आणि जसा आला तसा बॅट मधनं मोठे फटके आले आणि त्याचमुळे या मॅच मध्ये बाजी मारली टीम आदईने. प्लेयर ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट इंडिव्हिज्युअली 29 नॉट आउट आणि मॅच देखील फिनिश केली. शुभम शेळके ठरला या सामनाचा सामनावीर. आणि पोस्ट मॅच थँक्यू डीजे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करण्याकरिता आपण